आता बघणार आहोत मुंबई आणि उपनगरातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात जोरदार पावसाच्या सरी। मुंबईत आज दिवसभर संततधार पावसाचा अंदाज। दादरमधील सिद्धिविनायक मंदिर परिसरात प्रभादेवीतही पावसाची जोरदार हजेरी। वातावरणात गारवा, मुंबईकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा। मुंबई आणि उपनगरात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, तर पालघरसह ठाण्यातही पावसाच्या सरी बरसणार, हवामान विभागाचा अंदाज। पश्चिम रेल्वेवर देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी आज रात्रकालीन ब्लॉक, तर मध्य रेल्वेवर उद्याही ब्लॉक असणार। सोमवारपासून कांत आगार निहाय प्रवासी राजा दिन आणि कामगार पालक दिनाचं देखील आयोजन केलं जाणार। प्रवासी आणि कामगारांच्या समस्या, तक्रारींची दखल घेतली जाणार। शाळा महाविद्यालय परिसरात खुल्या पद्धतीनं सरबत, शीतपेयांच्या विक्रीवर बंदी। विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना। मंत्री धर्मराव आत्राम यांची घोषणा। बेकायदा वृक्षतोड केल्यास आता 50,000चा दंड। वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांची विधानसभेत घोषणा। धर्मादाय कायद्यानुसार नोंदणीकृत रुग्णालयांनी गरजूंना 10% बेड उपलब्ध करून न दिल्यास कारवाई होणार। सरकारला कारवाई करण्याचा अधिकाराचा ठराव विधानसभेत मंजूर। कल्याण डोंबिवली परिसरात मुसळधार पाऊस। 2 दिवसांपासून कल्याण डोंबिवली परिसरात पावसाची संततधार। अनेक रस्त्यांवर पाणी साचण्यास सुरुवात।